त्यांचं खरोखर अभिनंदन करावं लागेल. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आज ज्यांची जयंती आहे ती माता रमाई. माता रमाईचा जर त्याग बघितला, खरोखर माझ्या माता बहिणींना या ठिकाणी मी विनंती करतोय, आपण सिरियल बघण्यापेक्षा आपल्या एक दोन पुस्तकं वाचा, कारण त्या पुस्तकामध्ये त्यांचा त्याग कळेल की माता रमाईचा त्याग काय. बाबासाहेब घडले हे माता रमाईमुळं, आणि बाबासाहेब घडल्यामुळं या भारताला संविधान मिळालं, आणि संविधानामुळे आपल्याला या ठिकाणी जगण्याचा अधिकार मिळाला. खरोखर या ठिकाणी एक छोटासा प्रसंग सांगतो की माता रमाई आजारी असतात आणि त्यांनी कधीच आयुष्यभर बाबासाहेबांना त्यांनी म्हणले नाही की तुम्ही इथं लेकराचं झालंय किंवा मग आपल्या संसाराचं जीवन अमुक तमुक. परंतु त्या दिवशी माता रमाईने म्हणलं, बाबासाहेब मला बरं वाटे नाही, जरा तुम्ही थोडं माझ्यापाशी बसा, माझ्यापाशी थांबा. बाबासाहेबांची सभा होती. बाबासाहेब म्हणाले, रमा तुला बरं करण्यासाठी 10 डॉक्टर आहेत, परंतु या समाजाला पुढे नेण्यासाठी एकच डॉक्टर आहे, ते बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं बाबासाहेबाला कधीच त्यानंतर माता रमाईने अडवलं नाही. माता रमाईचा त्याग एवढा आहे खरोखर, माता रमाईने त्यांच्या जीवनामध्ये कधीच संसाराचा किंवा कसलंच त्यांना काही सांगितलं नाही. म्हणून या ठिकाणी विशेष करून आमच्या माता बहिणींना, युवकाला या ठिकाणी मी एक आवाहन करतोय, चळवळीमध्ये सहभाग घ्या. चळवळ टिकली तर आपण या ठिकाणी टिकणार आहे. कारण बरेच लोकांना गैरसमज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलिताचे नेते आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम म्हणलं, निळा झेंडा म्हणला तर लोकांना एक गैरसमज आहे, हे फक्त मागासवर्गीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मागासवर्गीयसाठी काम केलं नाही, 18 पगड जातीसाठी काम केलेलं आहे बाबासाहेबांनी, हे लक्षात घ्या. आज बरेच लोक जय भीम म्हणजे ही जात नाही, जय भीम म्हणजे क्रांतीचा प्रतीक आहे, जय भीम एक क्रांतीचा नारा आहे, लक्षात ठेवा. लोकांना गैरसमज होते, निळा झेंडा बघितला, अरे इथं कोणतर दलित समाजाचं नाही, बाबासाहेबाचा क्रांतीचं प्रतीक आहे ते. या अनेक लोकांना या ठिकाणी गैरसमज आहे. या दिनानिमित्त एवढंच बोलतो, आणि विशेष करून या ठिकाणी युवा पिढीला मी आवर्जून सांगतो, कारण का बाबासाहेबांनी एक गोष्ट, एक वाक्य म्हणले होते, हे समतेचं रथ आहे, पुढे नेता आलं नाही तरी चालेल, पण याला पाठीमागं येता कामा नये. त्यामुळं चळवळीमध्ये सहभाग व्हा. चळवळ टिकली तर आपण आपलं सर्व घर सुरक्षित राहणार आहे. कारण दिवस काळ फार वाईट आहे. आपण म्हणतो ना, रात्र वैराची नाही, दिवस सुद्धा वैराचा आहे.